मराठ्यांनी कधी राजपुतांवर राज्य केलंच नाही. मराठी फक्त राजस्थानमध्ये जाऊन दरोडे टाकायचे, लूटपाट करायचे. भाई मराठे राजस्थान में लूटपाट करते व शिवरायांचे वंशज थेट राजस्थानमधील होते असे धक्कादायक नेरेटिव्ह सध्या इंटरनेटवर पसरवलं जात आहे. सज्जन सिंह के बाद में दिलीप सिंह हुए, दिलीप सिंह के सिंह हुए, सिंह के भैरव सिंह हुए, भैरव सिंह का एक पेट नेम भोंसले बताया जाता है. उनके बाद में आगे शिवाजी वाली फैमिली है, उनकी 19वीं लीनेज पे आके एक्चुअली शिवाजी है. ज्यात मराठ्यांनी राज्य केलेल्या प्रदेशाचा नकाशा अटकपासून कटकपर्यंत किंवा अहत तंजावर तहत पेशावर तर आहे, पण मध्ये राजस्थानमधील राजपुतांवर मराठ्यांनी कधी राज्य केलंच नव्हतं. म्हणून NCERTच्या इयत्ता 8वीच्या पुस्तकातील मराठा साम्राज्याचा नकाशा काढून टाकण्यात आलाय, ज्याने प्रूव्ह झालं की मराठा साम्राज्याचे सरदार महादजी शिंदे, मल्हारराव होळकर, खंडेराव हरी, अंबाजी इंगळे, जीवबादादा केरकर यांनी कधी राजस्थानमध्ये जाऊन लढाया केल्याच नाहीत, रक्त सांडलंच नाही आणि विशेष म्हणजे राजपुतांचे भांडणं मिटवलेच नाहीत. पण मराठ्यांचा इतिहास संपूर्ण भारताला माहिती आहे. कोण लुटायचे, कोण रक्षा करायचे हे सगळ्या भारताला माहिती आहे. पण सध्या NCERTच्या 8वीच्या पुस्तकात मराठ्यांच्या साम्राज्याचा एक नकाशा होता. तो नकाशा पाहून राजस्थानमधील काही आत्ताच्या राजवाड्यांना थोडं वाईट वाटलं की मराठ्यांचं आधिपत्य आपल्यावर होतं हे त्यांना सहन झालं नाही किंवा त्यांना ते नाकारायचं होतं. म्हणून त्यांनी एक ट्विट केलं आणि त्याच्यात म्हटलं की इतिहासात कधीच मराठ्यांनी आमच्यावर राज्य केलं नाही, म्हणून तो नकाशा चुकीचा आहे, तो पुस्तकातून काढण्यात यावा. आणि देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांना टॅग वगैरे केलं. पण त्यावेळेस NCERTने काही ॲक्शन घेतली नाही. महाराष्ट्रात सुद्धा त्यावेळी म्हणजे 7 महिन्यापूर्वी हा मुद्दा खूप चर्चेत होता, पण तेव्हा NCERTने काही ॲक्शन घेतली नाही, म्हणून काही झालं नाही. पण यंदाच्या म्हणजे 26-27च्या आवृत्तीमध्ये पुस्तकाच्या NCERTने तो नकाशा कॉन्ट्रोव्हर्शियल म्हणून काढूनच टाकला आहे. एक गंभीर विषय मराठा समाजाच्या साम्राज्याच्या नकाशा संदर्भातला आहे. तर इयत्ता 8वीच्या सामाजिक शास्त्र विषयाच्या हिंदी व उर्दू माध्यमाच्या पुस्तकातून तो वगळला आल्याचं दिसून येतं. त्यामुळे महाराष्ट्रात या विरोधात आवाज उठवला पाहिजे. व इंटरनेटवर सध्या काही शिक्षक आहेत राजस्थानमधील जे खोटा इतिहास शिकवत आहेत व काही राजे महाराजे जे मी तुम्हाला मागे सांगितलं जे कोण आहेत तर ते स्वतःच्या पॉप्युलरिटीचा फायदा घेऊन मराठ्यांचा इतिहास पुसण्याचं काम करतायत. त्यांच्यासाठी मी या व्हिडिओत काही पुरावे देणार आहे, ज्याने प्रूव्ह होतं की मराठ्यांचं राज्य हे राजपुतांवर किंवा राजस्थानमध्येही होतंच. आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन मुघलांना, आदिलशहाला टक्कर देऊन स्वराज्य उभं कसं केलं हे तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे. पण मराठा साम्राज्याचं राजपुतांवर राज्य होतं की नव्हतं हे जाणून घेण्यासाठी आपल्याला राजपुतांचा इतिहास आधी जाणून घ्यावा लागेल. तर 6व्या ते 8व्या सेंचुरीमध्ये जेव्हा गुप्ता साम्राज्य संपायला लागले तेव्हा राजपुतांचा उदय झाला आणि 8व्या ते 12व्या सेंचुरीपर्यंत राजपूत म्हणजे चव्हाण जे अजमेर, दिल्ली या भागात राज्य करत होते. नंतर सिसोदिया, मेवारमध्ये तर परमारसारख्या डायनेस्टी इतर उत्तर भारतात राज्य करत होते, ज्यात तुम्ही पृथ्वीराज चव्हाण, राजा भोज हे नावं ऐकलीच असतील. हा पिरियड थोडा लक्षात ठेवा, कारण या कालखंडाचा थेट संबंध डायरेक्ट महाराष्ट्राशी आहे असं काही राजपुतांचं म्हणणं आहे. आता 12 ते 15व्या सेंचुरीपर्यंत राजस्थानमधील राजपुतांनी उत्तर भारतावर राज्य केलं, पण पृथ्वीराज चव्हाण यांना मोहम्मद घोरीने हरवलं आणि तेव्हापासून हळूहळू मुघलांनी उत्तर भारतामध्ये जमवायला सुरुवात केली. त्यावेळी सगळ्यात आधी राजा भरमल जे की जयपूरचे राजे होते त्यांनी स्वतःची मुलगी हरकाबाई किंवा जोधाबाई म्हणून प्रसिद्ध आहे ही अकबरला दिली व तेव्हापासून राजस्थानमधील राजपूत हे मुघलांचे सगळे सोयरे झाले. पण तोपर्यंत मुघलांचे राज्य वेगळे होते, राजस्थानमधील राजपुतांचे राज्य वेगळे होते. ते एकमेकांच्या राज्यात दखल देत नव्हते. पण पुढे हळूहळू हे राजपूत मुघलांच्या दरबारामध्ये चाकरी करायला लागले आणि सगळ्यात आधी राजा मानसिंग एक हा मुघलांकडून राजपुतांशी लढला, ज्याला हळदी घाटीचं युद्ध म्हणतात. त्यात महाराणा प्रताप यांनी मुघलांची चाकरी नाकारून स्वाभिमानाची लढाई लढली होती, पण दुर्दैवाने मुघल या लढाईमध्ये जिंकले आणि तेव्हापासून राजस्थानमधील सर्व राजे रजवाडे होते छोटे छोटे त्यांनी मुघलांची मनसबदारी करण्यात सुरुवात केली. ज्याचं उदाहरण मिर्झा राजे जयसिंग तुम्हाला माहितीच असेल, ज्यांच्यामुळे पुरंदरचा तह झाला, शंभूराजांना मुघलांची मनसबदारी करावी लागली किंवा आग्रा भेट झाली शिवरायांची. या 3 मोठ्या घडामोडी झाल्या. आणि तिकडे शिवराय आग्र्याला गेल्यावर सुद्धा रामसिंग हे मुघलांची चाकरी करत होते, सेवा करत होते, हे तुम्हाला माहितीच आहे. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला क्लिअर झालं असेल की आधी राजस्थानमध्ये संपूर्ण राजपुतांचं राज्य होतं, पण जसे मुघल आले तसे राजपुतांनी मुघलांची सेवा करण्यास किंवा त्यांचं आधिपत्य त्यांनी स्वीकारलं होतं. आता ही परिस्थिती 1707 पर्यंत जशीच्या तशीच राहते.
म्हणजे जोपर्यंत महाराष्ट्राच्या मातीत औरंगजेबाला गाडलं तोपर्यंत. आता यानंतर मराठा साम्राज्याचे बाजीराव पेशवे यांनी उत्तर भारतामध्ये मराठा साम्राज्याचा विस्तार करण्यास सुरुवात केली. तोपर्यंत आपल्या मराठा साम्राज्यात सुद्धा जे ग्रहयुद्ध चालू होतं ते शांत झालं होतं आणि शंभूराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज हे मराठा साम्राज्याची कमान सांभाळत होते. त्यांनी पुढे मल्हारराव होळकर, बाजीराव पेशवे किंवा राणोजी शिंदे यांच्यासोबत मिळून जवळपास संपूर्ण उत्तर भारत काबीज केला होता. आता हे जग जाहीर आहे की मुघलांना मराठ्यांनी हरवलं होतं, पण दिल्लीच्या तख्तावर मराठे कधीच बसले नाही किंवा तिथले राजे कधीच झाले नाही, कारण त्यांना शिवरायांनी दिलेली शिकवण माहिती होती. त्यामुळे मराठा साम्राज्य इतकं मोठं झालं होतं की राजपूत, मुघल यांचे जर राज्य मराठ्यांनी चालवायला घेतले असते तर पदाचा वाद तर झालाच असता. सोबत मराठ्यांना स्वतःच्या खजिन्यातून या राज्यांना चालवण्यासाठी पैसे द्यावे लागले असते. म्हणून त्यांनी स्वतः डायरेक्ट राज्य न करता त्यांच्यावर कंट्रोल ठेवला. म्हणजे गादीवर कोण बसेल इथपासून ते कोणत्या किल्ल्याचा कोण किल्लेदार असेल इथपर्यंत मराठ्यांनी मुघलांवर तर कंट्रोल ठेवलाच होता. सोबत जयपूर, जोधपूर यासारख्या राज्यांवर सुद्धा मराठ्यांचा कंट्रोल होताच. आणि त्याचे असंख्य उदाहरणं आहेत. त्यातले मी तुम्हाला 2-3 सांगतो. जेव्हा बुंदेलखंडवर मुघल चालून आले होते तेव्हा बाजीराव पेशव्यांनी त्यांना वाचवलं होतं आणि म्हणून राजा छत्रसाल यांनी त्या राज्यामधला 1/3 भाग हा मराठेशाहीला दिला होता. त्यानंतर 1730च्या दशकात बुंदी भागात 2 भाऊ एका गादीसाठी लढत होते. तेव्हा एका भावाने राजा जयसिंगची मदत घेतली व दुसरा भाऊ आपल्या मराठेशाहीचे सरदार मल्हारराव होळकर यांच्याकडे आले. आता त्यावेळी मल्हारराव होळकरांनी जयसिंगला धूळ चारली व तेव्हापासून प्रथाच पडली की राजस्थानमध्ये जर भांडणे झाले गादीवरून कशावरून तर मराठ्यांना बोलवायचं. म्हणून मराठे राजस्थानमध्ये किंगमेकर झाले होते आणि यासाठी सगळे राज्य म्हणजे राजस्थानमधील जे छोटे मोठे राज्य होते ते चौथ म्हणजे त्यांच्या कमाईतील चौथा हिस्सा हे मराठ्यांना गपगुमान द्यायचे. आणि याचं प्रूफ आहे राजस्थानमधील राजपुतांचं युनायटेड फ्रंट. म्हणजे मराठ्यांना राजस्थानमधून बाहेर काढायचं या हेतूने जोधपूर, जयपूर यासारख्या अनेक राज्याचे राजे एकत्र आले आणि त्यांनी एक फ्रंट बनवलं आणि त्यांनी आपल्यातले भांडणं सोडून मराठ्यांना बाहेर काढायचे ठरवले. आता जर मराठ्यांचं राज्य राजस्थानमध्ये नव्हतंच तर मग का हे युनायटेड फ्रंट स्थापन झालं? का 23 मार्च 1732ला अभयसिंगच्या माणसांनी पिलाजी गायकवाडांना दगाफटका करून मारलं आणि 1734ला हे युनायटेड फ्रंट जे होतं त्यांनी मुघलांची सुद्धा मदत घेतली मराठ्यांना हरवण्यासाठी. पण तेव्हाही आपल्या होळकर किंवा शिंदे या दोन्ही सरदारांनी मुघलांना आणि सोबत राजपुतांना सुद्धा पाणी पाजलं होतं. व त्याच्या पुढे खूप मोठा कालखंड मराठ्यांनी राजपूत किंवा राजस्थानवर राज्य केलं होतं. हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे आणि हे राजपुतांनी मान्य केलंच पाहिजे. कारण जसं राजपुतांना मुघलांच्या नकाशापासून अडचण नाही आहे तसं मराठ्यांच्या नकाशापासूनही काहीच अडचण नसायला हवी. म्हणजे या आधुनिक राज्याला मुघलांचं अधिपत्य मान्य करायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे. पण जे मराठे देशासाठी लढले पानिपतमध्ये त्यांची राजवट जर तुम्ही अमान्य करत असाल तर हे खूप मोठं दुर्दैव आहे. असो, जे झालंय ते झालंय. पण सध्या जो मराठ्यांचा गौरवशाली इतिहास आहे ते पुसण्याचा कट कारस्थान चालू आहे ते थांबलं पाहिजे. आणि यूट्यूबवर सध्या जे स्वतः घोषित केलेले जे इतिहासकार आहेत ते कोणत्याही पुराव्याशिवाय काहीही दावे करत आहेत त्यांना समज देणे सुद्धा खूप गरजेचं आहे. आणि आपल्या राज्य सरकारने सुद्धा या मुद्द्याला थोडं गांभीर्याने घेऊन NCERTला मराठेशाहीचा नकाशा पुन्हा पब्लिश करावा अशी विनंती करावी. व आपण सुद्धा या घडलेल्या प्रकाराबद्दल आवाज उठवण्यासाठी हा व्हिडिओ जेवढा होईल तेवढा शेअर करा किंवा तुमचं मत ऑनलाईन मांडा म्हणजे सर्वांना काय झालंय ते समजेल. आणि ही माहिती किंवा मी या व्हिडिओमध्ये जेवढे रेफरन्सेस दिलेत ते सर्व डॉक्टर GR परिहर यांच्या मारवार अँड द मराठाज या पुस्तकातून घेतलेत. सोबत VG दिघे यांच्यासुद्धा पुस्तकातील काही माहिती मी तुम्हाला सांगितली आहे जी की 100% खरी आहे. आणि ती तुम्हाला जर आवडली असेल तर या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा व काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये सांगा, मी त्याचे उत्तर देईल. आणि मला इंस्टाग्राम व फेसबुकवर सुद्धा फॉलो करा. धन्यवाद.